मी मराठीच्या मुद्द्याकडे येतोय, कारण आज देखील राज ठाकरेंची सभा झालेली आहे मीरा भाईंदरमध्ये. मुद्दा तापलेला आहे, मराठी अमराठी वाद आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादींनी खंबीर भूमिका घेतली. अजित पवार बोलले की हिंदी सक्ती नको, मात्र एकनाथ शिंदेंनी किंवा तुमच्या शिंदे सेनेनी मात्र अशी कुठलीही भूमिका घेतली नाही. खरं तर मराठी मनांचा हा पक्ष आहे, मराठी जनांचा पक्ष आहे, तरी सुद्धा शिवसेनेची भूमिका अशी स्पष्ट दिसली नाही, ठळक दिसली नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. शिंदे साहेबांनी नाही, ह्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी म्हटलं की हिंदी आम्ही जो निर्णय घेतलाय, हिंदी आम्ही सक्तीची केलेलीच नाही ना. ठीक आहे, सुरुवातीला ज्यावेळेस केंद्र शासनाकडनं ज्यावेळेस निर्देश आले त्यावेळेस उद्धवजी ठाकरे यांनीच हिंदीची सक्ती केली. त्यांनीच कॅबिनेटमध्ये तो निर्णय मंजूर केला, अहवाल त्यांनीच तो स्वीकारला. त्याच्यानंतर शिंदे साहेबांची आमची भूमिका ही स्पष्ट आहे की हिंदी ही 3 भाषा असल्या पाहिजेत, जास्त भाषा शिकायला हरकत काय, हिंदीची सक्ती नको. ह्या निर्णयावरती 100% आम्ही देखील ठाम आहोत. बरं, हिंदीच्या ऐवजी अन्य 19 पर्याय आहेत ना, त्या पर्यायामध्ये कोकणी पण आहे. पहिलीपासून सक्ती नको. हां, नाही, बघा, शेवटी मला एक सांगा, आज जर का पहिलीपासून समजा तुम्हाला हिंदी नको आहे, मग तुम्ही संस्कृत घेऊ शकता ना, तुम्ही कोकणी भाषा शिकू शकता, अन्य अजून 18 भाषा आहेत त्या तुम्ही शिकू शकता. हिंदीची सक्ती आम्ही केलेलीच नाही. त्रैभाषिक जे सूत्र आहे त्याचा संकल्पना लक्षात घ्या. संपूर्ण देशामध्ये किमान आपल्या पहिलीपासूनच्या व्यक्तीला 3 भाषा शिकता आले किंवा त्याला ज्ञात असल्या पाहिजेत, हा त्याचा मागचा उद्देश आहे. आपल्यामध्ये ज्या 22 भाषा ज्याचा उल्लेख आहे त्या 22 भाषांपैकी ह्या 3 भाषा असणार आहेत. त्याच्यामध्ये मराठीची सक्ती आपण केलेली आहे, कंपल्सरी मराठी शिकावीच लागेल. नाही, हे तुम्ही बोलताय, पण एकनाथ शिंदे कुठे सार्वजनिक ठिकाणी असे स्पष्ट शिंदे बोलले साहेबांनी नाही. अजित पवारांनी घेतली की नाही, हिंदी सक्ती नको, 5वी नंतर हिंदी ठीक आहे, पण 1ली ते 5वी पर्यंत हिंदी नको. पण आपण हिंदीची स्पष्ट बोलले नाही. हिंदीची सक्ती पहिलीपासून आपण केलेली नाही हे शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे ना. त्यांनी म्हटलेलं आहे की पहिलीपासून आपण जे त्रैभाषिक सूत्र आणलेलं आहे केंद्र शासनाच्या आदेशानुसार, हिंदीची सक्ती आम्ही पहिलीपासून केलेली नाही हे शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे. आणि मराठीचं कंपल्शन मात्र पहिलीपासून आहे. ह्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, शिंदे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे. मराठीचा अर्थातच अवमान कुठेही सहन केला जाणार नाही. मराठीचं महत्त्व, दुसऱ्या भाषेसाठी मराठीचं महत्त्व आम्ही कमी होत देणार नाही. आता मी देखील, तुम्ही संस्कृत 5वी पासून शिका की पहिलीपासून शिका, माझ्या मराठीवरती काय परिणाम झाला नाही. आमची संस्कृती अजून आमच्या मनात अजून जिवंत आहे. आमच्या घरामध्ये मराठीचं महत्त्व तितकंच अजूनही आहे. त्यामुळे मला वाटतं फक्त राजकारणासाठी आता महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, आता अजून पण काही राजकारण चालू होणार आहे, त्याच्यामध्ये मराठी वोटर्सना अट्रॅक्ट करण्यासाठी फक्त हा मुद्दा तयार केला गेलेला आहे असं माझं तरी मत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.